12 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 5 योग गर्भयोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 121 ते 150. तया दुःखाची जिव्हार ते विषय कंदरमुखीचे दर्दुर. ते भोगजळीचे जळचर सांडती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नवती. जरी विषयावरी विरक्ती धरती जीव ना तरी गर्भवासासी संकट का जन्म मरणीचे कष्ट. हे विसावे विनवाट वाहवे काने जरी विषयी विषयो सांडी जेल तरी महादोषिके वसी जेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटका जगे. म्हणून अविद्या जात नाथिले ते तिहीची साच दाविले. जीही सुखबुद्धी घेतले विषयस दुःख या कारणे गा सुबटा. हा विचारिता विषय वोखटा तू झने कही या वाटा विसरो निजाशी. पै या ते विरक्त पुरुष तेजिती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे शक्नोती हैवय सोडून प्राक शरीरो विमोक्षणात. काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त स सुखी नरः. ज्ञानियांच्या हनठाई याची मातूही किरणाही देही देहभावो जिही स्ववश केले. जया ते बाह्याची भाष ने निजेची निशेष अंतरी सुख एकाथी. परी ते वेगळे पण भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नव्हे तेत विसरेजे. भोगिते पणही भोगी अवस्था एके उठी ते अहंकाराचा असळू लोटी. मग सुखेसी घे आटी गाढेपणे तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी. तेत जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हरपे. तेत दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय तरी तेत साक्षी कौनू आहे जाणते जे. योंत सुखोंतरारामस्ततांत ज्योतिरेवय सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषय शिन कल्मषा छिन्न द्वेदायतात्मान सर्वभूतहिते रता. म्हणून असो हे आघवे एत न बोलणे काय बोलावे. ते कुणची पावेल स्वभावे आत्माराम. जे ऐसेने सुखे मातले आपण पाची आपण गुंतले. ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सात्विकाचे सातत्वांचे की चैतन्याचे आंगिक. हे बहु असे एक एक वाणीसी काही. तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करिसी की निराळी बोल देखसी सनागर. परितो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी. करी साधु हृदय रावळी मंगळ उखा. ऐसा श्रीगुरूच्या उवाईला निवृत्ती दासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळोची घेतला जीही. मग स्थिरावुनी तेही तेची देखिले. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे. तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचो कारे परम ना ते अक्षर निस्सीम. जिये गावीचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाढले विरक्त भागा फिटले. जे निसंशया पिकले निरंतर. काम क्रोध वियुक्ताना यतिना यत चेतसाम. अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनामः. जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतले. ते निश्चित जेत सुतले चेतिचिना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण. तेच ते पुरुष जान पंडुकुमारा. ते ऐसे कैसे निजहाले जे देहीची ब्रह्मत्व आले. हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. अर्थ विषयासक्तीने त्यांचे जीवन दुःखमय झालेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. मासे पाण्याला सोडत नाही. पाणी सोडताच मरून जातील.
त्याप्रमाणे विषयाशक्त पुरुष विषयांचा भोग कसा सोडतील असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. शिवाय जर हे जीव विषयावर अनासक्त होतील तर ज्या दुःखदायक योनी आहेत त्या निरर्थक होणार नाहीत काय? किंवा गर्भवासात होणारी दुःखे किंवा जन्ममरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालवावा? जर विषयासक्त लोकांनी विषयभोग सोडले तर महादोषांनी कोठे राहावे? आणि मग या जगात संसार हा शब्द खोटा ठरणार नाही का? म्हणून ज्यांनी विषयापासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानले त्यांनीच खोटी असलेली माया खरी करून दाखविली. अर्जुना, विचार करून पाहिले तर हे विषय वाईटच आहेत. तू कदाचित चुकून त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. विरक्त लोक विषयांना विष मानून त्याचा त्याग करतात, कारण ते निरीच्छ असल्यामुळे सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. ज्ञानी लोकांच्या ठिकाणी या विषयाची गोष्टच नसते, कारण त्यांनी कामक्रोध इत्यादी वृत्ती देहात असतानाच स्वाधीन करून ठेवलेल्या असतात. त्यांनी आत्मसुखाचे माधुर्य अंतःकरणात भोगले आहे. ते बाह्य विषयांची गोष्टच मुळी जाणत नाही. आत्मसुखाचा भोग घेण्याची रीत निराळी आहे. पक्षी फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते, तसेच ब्रह्मसुख घेताना भोगता, भोग्य व भोग ही असे असते. ती न ठेवता भोगतेपणाही विसरले पाहिजे. आत्मसुख भोगताना त्याच्या वृत्तीत अशी एक अवस्था येते की त्या स्थितीत त्याचा अहंकाराचा पडदा दूर होतो व तो जीव गाढ सुखाला आलिंगन देतो. जसे पाण्यात पाणी मिसळल्यावर ते वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या त्या आलिंगनात एकरूपता येते. अथवा आकाशात वायूचा लय झाल्यावर आकाश व वायू जसे दोन राहत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एकच ब्रह्मसुखच स्वरूपाला राहते. अशी द्वैताची भाषा गेली म्हणजे मग ऐक्य होते. त्यावेळी एकत्वाला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण उरला आहे? असे जे बोलता येत नाही ते का बोलून दाखवावे? जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहजपणे जाणील. जे अशा सुखाने धुंद झाले आहेत व आपल्याच ठिकाणी रममान झाले आहेत ते पूर्णपणे ब्रह्मक्याचे जणी पुतळेच आहेत, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब किंवा जणू काही महाबोधाचे क्रीडास्थानच आहेत. ते विवेकाचे वसतिस्थान, परब्रह्माचे स्वभाव किंवा जणू काही ब्रह्मविद्येचे सजविलेले मूर्तिमंत अवयवच आहेत. ते शुद्ध सत्वाचे सात्विक अथवा चैतन्याचे अवयव आहेत. असो, हे बोलणे खूप झाले. एकेकाचे किती वर्णन करशील? तू जेव्हा संतांची स्तुती करतोस तेव्हा तुला चालू विषयाचे स्मरण राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले तू बोलतोस. पण आता तू रसांचा विस्तार आवर्ता घे आणि ग्रंथरूपी दिवा प्रज्वलित कर आणि सज्जनांच्या हृदयरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. याप्रमाणे गुरूंची सूचना श्री निवृत्तीदासाला मिळाल्यावर मग ज्ञानदेव म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, तेच ऐका. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूप झाले. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिशय उत्तम, अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मसुख आहे त्याची प्राप्ती निष्काम पुरुषांनाच होते. ते सुख थोर ऋषींकरताच राखून ठेवले आहे. ते विरक्तांच्या वाटिणीला आले आहे. ते नेहमी संशयहित रहितांनाच प्राप्त होते. ज्यांनी आपले मन विषयांपासून हिरावून घेतले, त्यांना जिंकून आपल्या स्वाधीन केले आहे, ते ज्या परब्रह्माच्या ठिकाणी एकदा लीन झाल्यावर अर्जुना पुन्हा ते कधीही वृत्तीवर येत नाही. जे मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञानांचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज. असे हे देहात असतानाच ब्रह्मत्व कसे पावले असे तू विचारशील तर ते तुला आता थोडक्यात सांगतो. 1. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.